देवी काळूआई, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळी उलथापालथच होऊन गेली। इतक्या घटना घडतायत आणि त्या सुद्धा अशा जीवावर बेतणाऱ्या। सोडा मला। 12 मिनिटं अगोदरच लोकेशनवर पोहोचलाय का ना? तुम्हाला आपलं काम माहितीच आहे ना? आपलं काम भारी, भाऊ सरकारी। लोकेशन उठत झालं लगेच तुम्हाला फोन केला बघा। होय होय एकदम तुम्ही सांगितलंय तसंच बंदोबस्त केलाय बघा या पोरीचा। आहे तर समोरच आहे। कामगिरी पत्ते झाली की तुम्हाला लगेच फोन करून कळवतो। ठेवू का? हा अहो अहो बोलायचंय मला। फोन का ठेवलात? बोलायचंय ना मला। ते म्हणाले होते ना भेट करून देतो, सुटका करतो म्हणून फसवताय का? सुटका? सुटका? सुटकाच करता येते तुझी या दुनियेतनं कायमची। एक दुनियाला एक पापी आहे, तुझं काय काम नाही इथं। मोकळी करतो तुला एक त्याची। अहो काय बोलताय? माझी आणि संकेतची भेट करून देणार होतात ना? मग द्या आमची भेट करून। मारणारच आहात ना आम्हाला? मग शेवटची इच्छा तरी पूर्ण करा। शेवटची इच्छा? मरणाऱ्याला पाणी पाजत नाही आम्ही इथे, म्हणजे शेवटची इच्छा। आणि राहिला प्रश्न भेटायचा, भेटेल तुझा भाऊ तुला, पर इथं नाही, वर। आधी तुला पोचवतो, तू जाऊन तिथे सेट हो। मग ते येईल की मागणार रमत गमत। त्याचं काय माहितीये काय? त्याची केस जरा वेगळी आहे। तुला कसं आहे झटक्यात मोकळं करणार आहे, तसं त्याचं नाही। मिलिंद दादा लय तडपवणार आहेत बघ विचारायला। हे बघा, तुम्हाला सांगितलंय ना, तुमच्या प्रकरणात नाही पडणार आम्ही। शब्द दिलाय ना तुम्हाला। शब्द? स्वतःच्या बापाच्या शब्दावर विश्वास ठेवत नाहीत मिलिंद दादा। तू किती अडकी पत्ती गे आली मोठी शब्दाची। आता थोड्या चिळ्यात बम। आली मजा आली? अजून लय मजा बाकी आहे। कसं आहे, तुला जिथं बांधून ठेवलंय की नाही त्याच्या खाली सुरुंग पुरलाय। आम्ही नाही, सरकारनं। हे त्यांचं काम चालू आहे ना इथं। आम्ही फक्त अलगत त्याच्यावर तुला बांधून ठेवलं। आता थोड्याच वेळात धमाका होईल। आमचं काम झाले, तुझं पण होईल थोड्या वेळात। चला रे, नुसतं मुंडे आलो नका, चला। आई काळूबाई, का आणलंयस इथे? आई बाबांना फसवून आलोय आम्ही, पण सगळं संपणार आता। चुकलं, माझं चुकलं। बाबा सांगत होते
जाऊ नका तरीही आले, तुझी ओढ लागल्यासारखी आले. हे सगळं तू उघड्या डोळ्यांनी बघतेस. मी पण आता माझ्या भावाची जीवावरी. नाही नाही, नाही. माझं काही येऊ दे, पण संकेतला काहीही होता कामा नये. तू खरी असशील तर तूच त्याला वाचव, तूच प्रत्यंतर दे. नाहीतर मी तुझ्या हाकेला जशी ओ देत आले तसं यापुढे कधी कोणीच येणार नाही. तू खरी असशील तर काळूबाई ये, धावून ये. मावशी, मावशी, हो अशा रस्त्याच्या मध्येच का उभे आहात? बाजूला घ्या ना यांना. पुढचा रस्ता बंद आहे. का? अरे बाबा, पुढं नदीचा पूल ढासळलाय. तू जा, जुन्या रस्त्यानंच जा. ठीक आहे, थँक्यू. आजचा धमाका बघायला खरी मजा येईल. एका मागे एक फटाके फुटतील तसं सुरुंग फुटतील आणि पेटलेले वाद बघून पायाखालचे सुरुंग फुटण्याआधीच पोरगी गचकेल. मिलिंद दादाच्या विरोधात पुरावे देते काय ते घे मग. आपलं काम भारी, भाव सरकारी. वाचवा, वाचवा. सोडा, सोडा. चला रे, आता मिलिंद दादांना रिपोर्ट करू. यावेळी सुरुंगाचा स्फोट
पण हे काम तर बंद केलं होतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. अमोघने सुरुंगस्फोटातून मला वाचवलं. त्यानंतर मी त्याला संकेतनं काढलेला तो खुनाचा व्हिडिओ दाखवला. त्याला कळून चुकलंय की त्या इन्स्पेक्टरनेच खून केलाय आणि त्यानेच संकेतलाही किडनॅप केलंय. अमोघ मला म्हणालाय काय करायचं ते मी बघतो, पण नक्की काय करणार आहे तो? मिलिंदला खूप समजावलं पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. काय करू कळत नाहीये. काय करू काय करू काय करू काय करू. पंडित, इथे लाईट नाही. आता मोबाईल कसा चार्ज करू? बाहेर पडणंही रिस्की आहे. ओ माय गॉड, बाबांना नंतर फोन करेन म्हटलं होतं, केलाच नाही तो फोन. मी तसंही करून तरी काय सांगणार होते. माझा फोन नाही आलाय म्हटल्यावर वैतागून दोघेही माझा आणि संकेतचा फोन ट्राय करत असतील. आणि आता दोघांचाही फोन लागत नाही म्हटल्यावर किती टेन्शनमध्ये असतील. अरे देवा. कधीपासून फोन करतो, लागतच नाही फोन. मला सुचन असं झालंय आता काहीच. अविनाश, हे बघ, तू असं हायपर होऊ नकोस, नाही तर तुझी तब्येत बिघडेल रे. शांत हो. अगं शांत कसा राहू मी? शांत कसा राहू? पोरांशी संपर्कच होत नाहीये माझा. आर्या काय म्हणाली होती आपल्याला की पोचल्यानंतर बाबा मी फोन करीन. मग केला का त्यांनी फोन? नाही ना केला. आणि मी करतो तर पोरांचा फोन लागत नाही. काय करू मी? हे बघ, तू ना जरा दुसऱ्या अँगलने विचार कर ना. तिने आपल्याला काय सांगितलं होतं की तिथे रेंज नाहीये ना. मग तसं वाईट काही घडलं नसेल रे. उलट वाईट काहीतरी घडू शकतं असा विचार करून आपल्याला पुढची पावलं टाकायला हवीत. कसं कळत नाहीये तुला? 21 वर्षाचा वाढदिवस होऊन गेलाय तिचा. तो गोंधळी काय म्हणाला होता की माझ्या भूतकाळातल्या गोष्टी तिच्या समोर पुन्हा येऊन उभ्या राहतील. नाही, चल आपण पुण्याला जाऊया. नाही अविनाश, अविनाश, ऐक माझं, असं वेड्यासारखं नको बाबूस. मी वेड्यासारखा वागत नाहीये, मुलं वेड्यासारखी वागतायत. इथं आई बापाचा जीव टांगणीला लागलाय, कळत नाही त्याला. गोष्टीचा सिरियसनेस नाहीये. आपण त्यांना ती गोष्ट सांगितली. अविनाश, तुझ्याची अवस्था बघून मला तर असं वाटतं की आपण त्यांना नाही सगळं काही सांगायला हवं होतं, निदान आर्याला तरी. नाही, अजिबात नाही. यातलं त्यांना काहीही कळता कामा नये. तिच्या बरोबर कोण कोण होती पोरं ती? त्याच्या मित्रमैत्रिणींचे नंबर आहेत? मला नंबर दे. कोणाचा तरी लागेल ना फोन. आपण नाही रे, संपर्क करू माझ्याकडे शकतो. जे नंबर्स आहेत त्यातला कोणीच कॅम्पला गेलेला नाहीये. फोन उचल.
जरा शांत राहा ना रे, काय चाललंय तुझं? एक मिनिट एक मिनिट मी कॉलेजच्या वेबसाईटवर जातो, तिथे बहुतेक प्रिन्सिपलचा नंबर मिळेल. अविनाश काय करतोयस तू? अरे किती वाजल्यात ते बघ तरी. हे बघ, तू असं कर, सकाळी लवकर उठ आणि त्यांना फोन कर. नाही ग, मी नाही राहू शकत अनिता, मी राहू शकत नाही. माझ्या जीवाला स्वस्थता नाही. त्या गोंधळाने सांगितल्याप्रमाणे सगळं घडायला लागलंय. म्हणजे तिचं ते बिल्डिंग वर जाणं, नंतर तो तिच्या स्वप्नामध्ये मावळखेडचा दगड दिसणं, तिच्या कॉलेजमध्ये त्या माधवनी येणं, सगळं बरोबर त्यांनी सांगितल्यासारखं होत चाललंय. अविनाश, निगेटिव्ह विचार करू नकोस. सगळं व्यवस्थित असेल. हे तू मला सांगतेस का स्वतःला समजवतेस? कुठे आहेस संकेत तू? कसा आहेस? पावला पावलाला तुमच्याशी खोटं बोलते आई बाबा, पण कसंही करून मी संकेतला शोधून काढेनच. धूळ घेतो पायाची गुरुजी. एवढ्या तातडीनं बोलवलं. ते बघितलं? चंद्रावर ढग दिसतात. दाखव. असंच तुझं सगळं खानदान दाखवलं जाणार आहे त्या पुरीमुळं. गुरुजी, तुम्ही आम्हाला इशारा दिला होता, त्याप्रमाणे मिलिंदनं जवळपास काम फत्ते पण केलं होतं. पण अमोघने तिला वाचवली. गुरुजी, सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. आमचं चुकलं गुरुजी. नाही नाही, म्हणजे ज्या पुरीपासून तुमच्या खानदानाला धोका आहे त्या पुरीला तुमच्या घरातलाच माणूस मदत करतो. म्हणजे काळूबाईची साथ दिल्यासारखं होत नाही का? आठवत तुझ्या बापासोबत काय झालं होतं? काळूबाईमुळं तुझ्या बापाचा जीव गेला. आता ती तुझ्या जीवाच्या, तुझ्या खानदानाच्या जीवाच्या मागं लागली.